Today we are celebrating birth anniversary of one of the great leader, not only greatest leader, King Chhatrapati Shivaji Maharaj. Actually, Chhatrapati Shivaji Maharaj is not only the king, he is the emotion of our Maharashtra, he is emotion of our nation. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं तर 5 मिनिटं पुरेसे नाहीत, 1 तास पुरेसा नाही, 5 तास पुरेसे नाहीत. अशा राजासारखं मन आणि मनासारखा राजा हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक उदाहरण आपल्या समोर उभं राहतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जसं काळोख्या अंधारामध्ये हिरा चमकावा, तसं या काळोखामध्ये एक हिरा 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी गडावर जन्माला आला. बरेचदा आपण अशा हिऱ्याला, अशा व्यक्तिमत्वाला देवत्व बहाल करतो आणि देवत्व बहाल केल्यानंतर मग सामान्य माणसाच्या ते डोक्याच्या वरी जातं की आपण तसं वागू शकत नाही. पण मला वाटतं देवत्व बहाल करण्यापेक्षा तो व्यक्तिमत्व आपल्या अंगामध्ये आत्मसात करावा, ते आपलं खरं आदर्श असेल. लास्ट स्टुडंट्स, आज 3-4 गोष्टी तुमच्या समोर बोलायच्या आहेत की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय. आता ते लढलेत, त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांनी युद्ध जिंकलेत. स्टुडंट्स, कॅन आय स्टॉप? You are not listening, you are looking there. Listen carefully, please. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे एक व्यक्तिमत्व आपल्या अंगामध्ये जर आपण घेतलं, आता त्यांच्या काळामध्ये त्यांनी युद्ध लढलेत, त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्यात. पण आजच्या काळामध्ये युद्ध वगैरे आहे का? नाही. पण त्यांचं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. तर एक छोटंसं उदाहरण आहे. एक कविभूषण उत्तर भारतातला, त्यानं कधी शिवाजी महाराजांना पाहिलेलं नव्हतं, पण त्यांना त्यांची कारकिर्दी कळाली, त्यांचं व्यक्तिमत्व कळालं, तर तो उत्तर भारतातून इकडं महाराष्ट्रामध्ये येऊन कविता रचू लागला. मग कविता रचताना इतक्यात एक माणूस त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो, तुम्ही कोण? तो म्हणतो, मी कविभूषण. मग त्यांना विचारतं, कविभूषण तुम्ही इथं कशासाठी आलात? कविभूषण म्हणतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता रचण्यासाठी आलो. मग तो माणूस म्हणतो, अरे वा, मस्त, मी एखादी कविता तयार केली का? तो म्हणतो, भरपूर कविता तयार केल्यात, मी एखादी म्हणता का? मग तो म्हणतो, हो मी म्हणतो. मग तो म्हणतो, म्हणा एखादी. तो म्हणतो, ऐका. मग कविभूषण म्हणतो, इंद्रजमी जम्म पर, वाळवस अंब पर, रावणस रंब पर, रघुकुल राज आहे, पवन भारी बाहा पर, शंभरती बाहा पर, दोस अस राज पर, राम दिग राज आहे, द्रावाद मदंड पर, चित्ता मग दंड पर, भूषण वित दंड पर, कैसे मग राज है, तेज अम तंस पर, कन्न जिमी कंस पर, तोमलीच्या बंस पर, शेर शिवराज है. मग समोरचा माणूस म्हणतो, पुन्हा एकदा म्हण. तो पुन्हा एकदा म्हणतो. तो म्हणतो, पुन्हा एकदा म्हण. पुन्हा एकदा म्हणतो, बऱ्याच वेळेस म्हणतो. मग कविभूषण थकून जातो आणि म्हणतो की बाबा तुम्ही आहात तरी कोण? म्हणतो, मीच तर छत्रपती शिवाजी महाराज. तू म्हणणं काऊन थांबवलंस? जितके वेळेस तू म्हणला असं तितके लाख तुला दिले असते. मग कविभूषण म्हणतो, मी हे लाख रुपयासाठी नाही, तर लाख रुपयाचा सहवास भेटावा म्हणून मी ही कविता रचली. असं महाराजांचं व्यक्तिमत्व. आता आपण म्हणाल, आजच्या काळामध्ये महाराजांचं व्यक्तिमत्व कसं आत्मसात करायचं? फक्त तलवारीच्या जोरावर कित्येक राजे होऊन गेले, पण ते महान आहेत का? अर्धा जग जिंकणारा सिकंदर तलवारीच्या जोरावर, त्याला आपण महान म्हणतो का? हा, नाही. पण हे जे स्वराज्य उभं झालं ते फक्त तलवारीच्या जोरावर नाही, तर सर्व 18 पगड जातीच्या समान मावळ्यांना घेऊन सोबत स्वराज्य स्थापन केलं, म्हणून आपण यांना महान म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विचारलं की तुम्ही एवढी मोठी राज्यघटना लिहिली, तुम्हाला काही त्रास नाही झाला का? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं की मला अजिबात त्रास नाही झाला, कारण मी जेव्हा राज्यघटना लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्यासमोर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्खं स्वराज्य होतं, म्हणून मला बिलकुल बी त्रास नाही झाला. अशा बऱ्याच घटना आहेत. तुम्ही जिथं राहता, जिथं कुठं करता,
छत्रपती शिवाजी महाराजाला आपल्यामध्ये जिवंत ठेवा. आता जिवंत कसं ठेवायचं तर त्यांची नीतिमत्ता, सगळ्याला सोबत ठेवणे, सगळ्यांना मिळून मिसळून घेणे, सगळ्यासोबत पुढं कार्य करत राहणे, हा एक विचार आहे. जेव्हा कधी तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाचा. जेव्हा कधी तुम्ही एखाद्या नीतिमत्तामध्ये कमी पडाल तेव्हा वाचा. ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं तर 2 तास बी कमी आहेत, परंतु आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी माझे 2 शब्द इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.